संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी नागपुरातील दक्षिण नागपूर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार आम्ही उभा करू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेसने 6 जागांवर तयारी सुरू केली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे भाऊ, काय सांगाल? संजय राऊतांनी दक्षिण नागपूरवर दावा केलेला आहे कसं? असं आहे की काँग्रेसची 6 जागेवर तयारी आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 6 जागांवरही काँग्रेसला मिळालेलं हे मताधिक्य तुम्ही पाहता। नैसर्गिकरित्या काँग्रेसचा क्लेम आहे। याच्या आधीच्या विधानसभेचा निकाल आपण पाहिला, मागची विधानसभा आम्ही दक्षिण कितीने हारलो। हे सगळं कॅल्क्युलेशन लक्षात घेता काँग्रेसलाच ही जागा मिळेल याची पूर्ण शक्यता आहे। आता राऊत साहेबांनी क्लेम केला म्हणजे ते कशावरही क्लेम करू शकतात। त्या 6च्या 6 जागांवरही क्लेम केला तर आम्ही त्यांना थोडी न रोखणार आहे। परंतु जेव्हा तिकिटाचं वाटप होईल, तिन्ही पक्षाचे लोक एकत्रित बसतील आणि त्यावेळेस कोणता निकष काढून ही जागा द्यावी ही गोष्ट समोर येईल, तर मला वाटते त्यावेळेस काँग्रेसलाच ही जागा मिळेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यांनी सभा सुद्धा घेतली आणि त्यांनी संकेत दिले त्या ठिकाणी की या मतदारसंघामध्ये तुम्ही कामाला लागावं वगैरे। तर कुठेतरी त्यांचा क्लेम नाही, कसं आहे, त्यांना अधिकार आहे ना। महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या 228 जागांवर सभा घेण्याचा त्यांचा अधिकार आहे। 288 पैकी 200 मागणं त्यांचा अधिकार आहे। परंतु जोपर्यंत तिन्ही पक्ष बसून निर्णय होत नाही तोपर्यंत मला वाटते की जागा गेली अशी म्हणता येत नाही। आणि मला वाटते हायकमांड आहे आमच्या काँग्रेस पक्षाची, त्यांना नागपूरची परिस्थिती माहीत आहे आणि त्या परिस्थितीनुसारच निर्णय होईल। तुमची 6 जागांवर आमची तयारी तर पूर्ण लोकसभा झाली त्याच्यानंतरच आम्ही निकालाच्या पहिलेच तयारी सुरू केली। नक्कीच काँग्रेसची तयारी सुरू आहे। क्लेम करणं त्यांचं काम आहे। मात्र जे काही निर्णय होईल ते सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल असं विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।